हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्टिचिंग विथ तेजस्वी या चॅनलवर. आज आपण आपली कटोरीची तर ड्राफ्टिंग झाली होती, आता स्टिचिंग बघणार आहोत. तर मी असं एक्स्ट्रा वाढवला आहे. जो आपण डायग्राम काढला आहे ना, तर आपण कुठे एक्स्ट्रा वाढवला आहे, तर ह्या साईडून एक्स्ट्रा वाढवला आहे आणि ह्या साईडून एक्स्ट्रा वाढवले. आणि जी कटोरीचा शेप आहे ना, ते इथून मी पूर्ण हाफ इंच एक्स्ट्रा वाढवले. दुसरं जसं माप आहे ना आपला सेम तसंच ठेवलं आणि आखून काढले. ओके, तर तुम्ही हे विसरू नका, आपल्याला कटोरीमधून कुठून वाढवायचे आणि कुठून नाही. ते ही मी डबलची लाईन दिसतोय ना, फक्त तिथूनच वाढवला आहे. ओके, आता कटिंग करायला घेऊ. ही अनफोल्ड साईड आणि ही अनफोल्ड साईड आहे आणि ही ओपन साईड आहे. ओके, तर जसं आपली ओपन नाही होत, अनफोल्ड साईड आहे, मग जसं आपण अस्तर कट केला सेम तसंच आपल्याला ठेवायचं सुद्धा आहे. आता समजा ब्लाऊजमध्ये एकच काट दिली आहे, तर ही स्लीव्सलाच जाणार, कधीही बॅकला येणार नाही. ही स्लीव्सलाच कंपल्सरी स्लीव्समध्येच जाणार आहे. तर आपण आता जसं ठेवलेलं अनफोल्ड साईड ही आहे, ओपन साईड इथून होते, मग तसंच आपल्याला ठेवायचं. हे कधी पण चेक करूनच घ्यायचं, असं नाही आपल्या हातून चुकीनं झाली पाहिजे, कारण की ब्लाऊज पीस काय एक्स्ट्रा नसतो ड्रेस पीससारखा. ओके, जसं मी ठेवते तसं तुम्ही पण ठेवा. कट टू कट करायचं आहे. योगपट्टी जी आहे ना आपली, ती पूर्ण कट टू कट करा. काय एक्स्ट्रा वगैरे काहीच नाही ठेवायचं. आता इथे आपल्या स्लीव्सला इथे कमी येतो ना जॉईंट, इथे आपल्याला जॉईंट करायला लागेल. ओके, आता स्टिचिंग करायला बसूया. एक या साईडला एक या साईडला, पण तसंच अस्तरसुद्धा ठेवायचं आहे आपल्याला, सेम टू सेम. ओके, कधीही एका साईडून नाही करायचं, एक राईट एक लेफ्ट. ओके, असं नाही केलं तर एकाच साईडचं दोन्ही पण होऊन जाईल. हे कधी पण आठवण ठेवायचं आहे. नाही आठवण आलं तर व्हिडिओ बघा. जे हाफ इंच आपण सोडला होता ना, तिकडनं आपल्याला पूर्ण इथून स्टिच करायचं. ओके, सेम या साईडला. तसंच आपण ह्या साईडला सुद्धा एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला ठेवायचा आहे. आणि त्यावर आपला जो फॅब्रिक असतो ना, जो अस्तर असतो, त्याच्यावर सीधी साईडवरून ठेवायचा, उलटा नाही ठेवायचा आपल्याला. जे आपली कपड्याची फॅब्रिकची जी राईट साईड असेल ती ठेवायची आहे आणि पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायचं.
पूर्ण राऊंडला शिलाई जेव्हा आपली मारून होते त्यानंतर तो एक्स्ट्रा फॅब्रिक राहतो तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं सुद्धा आहे आपली परफेक्ट झाले का कटोरी, एक लेफ्ट साईडची आणि राईट साईडची. त्यानंतर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघितल्याशिवाय आपण तसं नाही करायचं, कारण की एकच साईडची कधी कधी आपल्या हातून होऊन जाते, म्हणून ती चेक करायची प्रत्येक क्षणी आपण बरोबर करतोय का. हे प्रत्येक वेळी आपण बघत राहिलो तर आपलं जे काही आपण बिगनर आहोत सुरुवातीला जी आपल्याकडून मिस्टेक होते ती मिस्टेकसुद्धा आपल्याकडून होत नाही. ओके, जसं मी डबलचे स्टिच केले तसेच तुम्हीसुद्धा डबलचे स्टिच करून घ्या. त्यानंतर योकपट्टी घ्यायची आहे. योकपट्टी घेताना जी आपली सीधी साईड आहे तीच घ्यायची, तिला अशी उलटी करायची आहे जी आपली कटोरीच्या साईडला. मी ही झालं म्हणजे सीधी साईडवर सीधी करून ती पूर्ण स्टिच करायची आहे आपल्याला पूर्ण सरळ. आणि जो एक्स्ट्रा भागाला तो आपल्याला कट करून घ्यायचा. का मी तर पहिलाच हाफ इंच एक्स्ट्रा ठेवला होता, कारण की कमी जास्त पडतो आपल्याला योकपट्टी लावताना सुद्धा, त्यामुळे एक्स्ट्रा ठेवलेला. तर सेम दुसऱ्या साईडला पण तसंच करून घेतलं. आपल्याला उलटी योकपट्टी नाही लावून घ्यायची, आपल्याला सरळच लावायची आहे. आणि तुम्ही उलटीसुद्धा, कारण की ह्या फॅब्रिकमधून समजून नाही येत उलटा कोणता आणि सीधा कोणता. ती मिस्टेक तुम्हीसुद्धा नका करूया, म्हणून मी सांगत आहे तुम्हाला. त्यानंतर आपला जो अस्तर असतो ना तो सीधा घ्यायचा, जो सीधा फॅब्रिक आहे ना त्याच्यावर ठेवायचा आणि पूर्ण सरळच स्टिच करून घ्यायचं आहे. आता आपला कटोरी सीधा सरळच ठेवायचा आणि गोल गोल असं कपडा आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आहे, पूर्ण फोल्डिंग करून घ्यायचं आहे. मग ती फोल्डिंग केल्याच्या नंतर जसे मी तेच सुद्धा तुम्हीसुद्धा तसंच करा. आणि पूर्ण स्टिच करून घेतल्यानंतर कोणत्याही एका साईडून तो कपडा जो आपण फोल्ड केला आहे ना तो खेचून काढायचा आहे. असं नाही का एकाच साईडून काढता येईल, दोन्ही साईडून तुम्हाला कोणत्याही साईडून काढून घेता येईल. ओके, मग तो काढल्याच्या नंतर मग पूर्ण राऊंडला सुद्धा आपल्याला स्टिच करायचं आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर असा माझा चुरमुरलेला आहे, पण तुम्ही प्रेससुद्धा करून घ्या. ब्लाऊज स्टिच करताना जेवढ्या वेळा प्रेस करणार तेवढी चांगला आणि चांगली फिनिशिंगसुद्धा येईल. आता रेडी शोल्डर मला 2.50चा होता, त्याच्यात 1 इंच ॲड केला तर 3.50 झाला. ओके, त्यानंतर मला तो तिकडनं रुंदी किती भेटली तर 2.5ची भेटली ना. माझा बेल्ट होता 3.50चा, त्याच्यात 1 इंच ॲड केला तर 4.50 झाला. मग वरून मला 2.50 भेटला, तर खालून मी लंबाईमध्ये ठेवला, गोलाच्या आकारमध्ये ठेवला मी 3 इंचानं. मग असं ब्लॉक्स करून मग त्याला राऊंड शेप दिला. मग जसं आपण टक्स आखतो सेम तसं टक्स आखून घेतलं दोन्ही साईडून, जसं आपण शिकलो आहोत तसंच मी टक्स आखून घेतलं. ओके, मग पूर्ण कटिंग करून घ्यायची. कटिंग केल्याच्या नंतर कधी हे आपला फॅब्रिक असतो तो आपल्याला सरळच ठेवायचा आहे, रॉंग साईडमध्ये नाही ठेवायचा. जो सीधी साईड असते आपली ब्लाऊज पीसची तीच ठेवायची आहे. मग त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. मग अस्तर पण ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आहे, नाही जमलं तर पिनअपसुद्धा आपण करू शकतो. पिनअप नाही, पहिल्या सुरुवातीला आपल्याला कपडा हँडल करायला जमतसुद्धा नाही, म्हणून पिनंसुद्धा लावू शकतो आपण. न त्याच्या साईडून हाफ इंचाची शिलाई मारून घ्यायची, पूर्ण राऊंड आणि खालीसुद्धा मारायचं आहे. त्यानंतर पूर्ण जो आपला एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना पूर्ण तो कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला इझिली आपल्याला बाहेर कपडा काढता येईल. त्यामुळे आणि हे करताना तुमचं थोडाफार मिस्टेक होईल. आता माझा हा ब्लाऊज पीस कॉटनचा आहे म्हणून मी इझिली करू शकते, पण तुम्ही जेव्हा नवीन असेल काय असेल तर तेव्हा तुम्ही पिनं लावा, जेणेकरून तुमचा कपडा हिलणार नाही आणि प्रॉपर बसेल असं. ओके.
फॅब्रिकला टकटक का करून घ्यायचं असं कटमधून, कारण की तो आपला गोल आकार आहे तिथे प्रॉपरली आपला कपडा मॅच होईल आणि पलटी केल्यावर आपला इझिली गल्याचा सेप प्रॉपर फॅब्रिकला बसून जाईल, त्यामुळे ते आपण कट केलेलं असतं. मग त्यानंतर असं फोल्ड आपला काढलेला असतो ना कपडा, पुन्हा त्याच्यावर आपण प्रेससुद्धा करू शकतो आणि त्याच्यावर जसं आपण खालून स्टिच मारली तशी आपण स्टिचसुद्धा मारू शकतो. आता मी खालून स्टिच मारत आहे, तसंच मी पूर्ण गल्यालासुद्धा आणि पूर्ण साईडून पण स्टिच मारेन. आणि जो माझा काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना साईडचा राहिलेला, तो सुद्धा मी याच्यातच कटिंग करून टाकेन. जो आपण टक्स घेतलेला आहे तिथून आपल्याला 1/2 इंचावरून क्रॉस अशी आपण टक्सची मार्जिन करतो तशी डबलची शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ती 1/2 इंचाचीच परफेक्ट आली पाहिजेत, जास्त आली नाही पाहिजेत. आपण 1/2 इंच सोडलेला असतो तेवढीच आपण तिथून बसली पाहिजेत आपली, म्हणजे 1/2 इंच म्हणजे 1 इंच तो होऊन जातो दोन्ही साईडून टक्स, असं नाही का. पण स्टिचिंगची मार्जिन आपली 1/2 इंचच आली पाहिजेत, कारण की आपण जेवढी सोडतो तेवढीच आपण मारणार, तर प्रॉपर आपली फिटिंगसुद्धा आपली वेस्टची येणार आहे. रेग्युलर जसं आपण स्लीव जॉईन करतो, म्हणजे आपला सीधा कापड असतो जो फॅब्रिकचा, त्याच्यावर अस्तर ठेवून पूर्ण 1/2 इंचावर स्टिच करतो, तसंच 1/2 इंचाची स्टिच करून घ्यायचे. त्यानंतर आपला तो 1/2 इंचाची स्टिच केली असतो ना, त्याच्यावर आपल्याला अस्तर असतं त्याच्यावर सुद्धा एक स्टिच मारून घ्यायची आहे. मग पूर्ण जसं आपला ब्लाऊज स्टिच आहे पूर्ण राऊंडची शिलाई मारून घ्यायची स्लीव्सची. पूर्ण राऊंड स्लीव्सची मारली आणि तो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला सुद्धा विचार पडला असेल, जिथे आपला फॅब्रिकच नाही आहे तिथे कसं जॉईन करायचा. तर आपला जो आपल्याकडं फॅब्रिक असेल, काही राहिलेला असेल फॅब्रिक ब्लाऊज पीसचा, तो घ्यायचा आहे आणि खालून असं फोल्ड करून घ्यायचा आहे. पहिला तर फोल्ड करून घेतला, मग तो सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. जिथून आपण फोल्ड करतो तिथून पूर्ण सरळ शिलाई मारून तिला पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करून घेतली, जसं आहे तसं आपला सेप चालला आहे तसं शिलाईसुद्धा मारून घ्यायचं. तसंच त्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे. आपले दोन्ही स्लीव्सला आपल्याला असंच सेम टू सेम जॉईंट मार्क करून घ्यायचं आहे. ही आपली हुकपट्टी आणि आयपट्टी आहे. आपण एक 1.5 इंचाची घेतो आणि एक 2.5 इंचाची घेतो. तिला एका साईडून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपण लेफ्ट साईडला आपली मोठी पट्टी असते, जेणेकरून ती 2.5ची पट्टी आहे ती घ्यायची आहे. पहिला तर ती 2.5चीच पट्टी आपली लेफ्ट साईडला येते आणि छोटीवाली येते ती राईट साईडला येते.
ओके, मग पहिला पूर्ण सरळच शिलाई मारून घ्यायची आहे. सरळ शिलाई मारल्यानंतर आपला जो खालची बाजू असते ना, तिला असं फोल्ड करायचं तिथूनच ना, डबल स्टिच करायचं जेणेकरून ती इझिली पलटी होईल. आपला ती फिनिशिंगमध्ये पण वाटेल पलटी केलेली, असं थोडाफार पण दिसून येणार नाही. आणि जी पलटी करतो आपण तिथूनसुद्धा सरळच शिलाई मारून घ्यायची. मग आपल्या राईट साईडची साईड असते तिथे आपली छोटी पट्टी लावतो, तशीच सेम छोटी पट्टी आपल्याला डायरेक्टली फोल्ड करायची असते आतमध्ये. काही एक्स्ट्रा ठेवायचा नसतो, तिला दुमडायचं सुद्धा नसतो, डायरेक्टली आतमधूनच फोल्ड करायची असते पूर्ण. आणि दोन्ही साईडून स्टिच करून घ्यायची. मग त्यानंतर आपण नेक आपला कमी जास्त वर खाली होतो तो पण आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायचा. असं नाही का डायरेक्टली घ्यायचा, मी तो आपला कन्फर्म करायचाच का आपला नेक प्रॉपर आहे का. जर असेल, थोडाफार असेल, अप डाऊन असेल, तर तो थोडा मार्क करून लगेच कटिंग करून घ्यायचं सेपनुसार. आपल्याला खालून नाही कट करायचं, कधीसुद्धा वरूनच कट करायचं. आपण खालून कधी करतो कट, जेव्हा प्रिन्सेस कटचा असतो तेव्हा करतो, पण आता आपण कटोरी करत आहोत तर मग वरूनच कट करायचा. जो सेप आपला चालला आहे त्या सेपनुसार कट करून घ्यायचे. त्यानंतर आपला अस्तर असतो ना, त्याचं क्रॉस पट्टी बनवायची 1 इंचाची किंवा 1.5 इंचाची सुद्धा बनवू शकता. अशी ती स्ट्रेचेबल झाली पाहिजेत, कारण की आपला राऊंड नेक आहे ना, मग तो इझिली फोल्ड झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण क्रॉस पट्ट्या कट केल्या. त्याच्यानंतर आपली जशी पट्टी आहे ना, तशी सरळच पट्टी अशी मारून घ्यायची आहे. असं नाही का 1/2 इंचावर मारायची आहे, ते पण आपल्याला मध्ये काहीच फोल्डिंग काहीच करायचे नाही. जसं आहे तसं राऊंड शेप देऊन शिलाई मारत जायचं आहे. आणि जो आपली पट्टी रेडी होते त्यानंतर जे आपल्याला आतमध्ये जो आपला अस्तर आहे, जी अस्तरची पट्टी बनवली तिला आतमध्ये डबलची फोल्ड करून त्यावर अशी प्रॉपर स्टिच मारायची. असं नाही कमी जास्त, इथे कमी आणि खाली जास्त, असं राऊंड पण तो प्रॉपर स्टिचिंगचा बसला पाहिजे, जेणेकरून ते फिनिशिंगसुद्धा छान येईल. त्यामुळे ना जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे तेवढा आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. तसंच दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम टू सेम करून घ्यायचं आहे. आता आपण जसं शोल्डर जॉईन करतो 1/2 इंचावर, सेम तसंच जॉईन करून घ्यायचं. आता हे याची माझी मार्जिन दिसणार आहे, म्हणून पहिला मी सीधी साईडूनच 1 लाईनची अशी शिलाई मारून घेत आहे. तुम्हाला असं जर लावायचं असेल तुम्ही असं सुद्धा लावू शकता, आणि नॉर्मल जसे तुम्ही लावता 1/2 इंचाची शिलाईवर डायरेक्ट मारता तशीसुद्धा तुम्ही मारू शकता. म्हणजे हे कसं आहे, आपला कपडा जो आपला बाहेर निघतो ते निघणार नाही, त्याच्यामुळे मी असं मारलं आहे शोल्डरला. मग त्याच्यानंतर 1/2 इंचाची जशी आपण मारतो सेम टू सेम तशी मारून घ्यायचे, दोन्ही साईडला सेम टू सेम तसंच. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचं आहे का दोन्ही आपलं अपडाऊन होतो आहे का. एकसुद्धा लाईन येत असेल ना तर ती कटिंग करून घ्यायची, पण असं आपण सोडून नाही द्यायचं का आपलं परफेक्टच येईल. तर तिथे खालीवर होतो आर्मोल साईडून, खालून परफेक्ट ठेवायचं, आणि जे काही असेल खालीवर ते पूर्ण कटिंग घ्यायचं. आणि तो कटिंग करताना आर्मोलचा जो आपण सेंटर काढतो, आपला नॉर्मल सेंटर नसतो, जो आपण काढतो ना पूर्ण राऊंडचा जो सेंटर भेटतो तिथे आपण चॉकनी मार्जिन करतो, तिथेच आपल्या स्लीव्सचा सेंटर घेऊन तिथे ठेवायचं आहे ना, पूर्ण राऊंडची शिलाई मारून घ्यायचा. आपला जो सेंटर असतो तो सेंटर नसतो कधीही सुद्धा, आपण चेक करूनच घ्यायचं, नाही तर एक साईडला बाही जाईल आपली पूर्ण. तर राऊंड शेप असेल त्यानुसारच आपल्याला पूर्ण तसं स्टिच करत जायचं. आपण शिकलोच आहोत कसं आपण पॉईंट काढायचं आणि कोणत्या साईडून कसं करायचं आहे ते. तसंच सेम टू सेम करायचं. एक पॉईंट लक्षात ठेवा, विसरू अजिबात नका का आपण हे असं जाऊ देत नाही करत, तसं नाही करायचं कधीच. आपण आत्तापासूनच सुरुवात केली, आत्तापासूनच सवय लावली तर आपल्यालासुद्धा इझी पडून जाते मारायला. मग त्यानंतरसुद्धा एकदा चेक करायचं, परतसुद्धा माझा अपडाऊन होत नाही आहे ना, जिथून अपडाऊन जास्त होत असेल पुन्हा तिथून आपण 1/2 इंचाची शिलाई मारायची. ओके, 1/2 इंचाची शिलाई मारल्याच्या नंतर जसं आपण फिटिंग करतो, फिटिंग जेवढी असेल, आता माझे 13ची आहे, 13चा अर्धा केला तर 6.5 घेतला. आणि जशी आपण 1.5 इंचाची मार्जिन सोडतो तशी 1.5 इंचाची मार्जिन पहिला घ्यायची आहे आपल्याला. मग तशी आहे तशी शिलाई मारून घ्यायची. का, जेवढी 1.5 इंचाची आपण सोडले ना, मग नंतरला आपण कंबर वगैरे वेस्ट वगैरे चेक करतो ना, तेव्हा बघायचं कुठून कमी करायचं कुठून जास्त, कारण की आपली स्टिचिंगमध्ये थोडंफार डिफरंट होतं. मग कमी जास्त होतं तेव्हा आपल्याला बघायचं आहे. हा माझा ब्लाऊज रेडी आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग आणि काय, मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.